नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आज आपण इथे कझाकिस्तान ट्रिपच्या गप्पा मारायला आलोय आणि कझाकिस्तानची टीम आलेली आहे. टीम म्हणजे स्टाफ. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. थँक्यू. ओके, तर निलेश, देवेशू, हर्षदा आणि मी आम्ही 4 जण कझाकच्या गप्पा मारायला आज आलेलो आहोत. कझाकिस्तान हा विषय कुठून आला, म्हणजे कझाकिस्तानच का? तर मला आठवतंय 2024 मध्ये मी सोलो ट्रिपला निघालेलो कझाकिस्तानला आणि तेव्हा देवेशू आलेला मदतीला आणि त्याने विचारलं की कुठे चाललाय. मी म्हटलं कझाकिस्तान. तर ते नाव ऐकून तो शॉक झाला आणि त्याने विचारलेलं की परत येशील ना. तर काय थॉट होतं तुझं, ह्या प्रश्नामागचा काय थॉट होता? कझाकिस्तान असं ऐकल्यानंतर ते असं वाटतं ना की पाकिस्तान, कझाकिस्तान, अफगाणिस्तान. मी एअरपोर्टला चाललोय आणि देवेशूने विचारलं येशील ना परत. मी पण विचार करतो येईन ना मी परत. मी परत आलो, मला तो देश आवडला. त्यानंतर रानवाटाची टूर टाकली आणि देवेशू पण आला त्याला. तू कसं काय निवडलं कझाकिस्तान? अच्छा, ऍक्च्युली मी नाही निवडलं. सहन जाऊ दे. स्नेहलने म्हणजे माझ्या बायकोने मला सांगितलं की यांची टूर चालली, तुला माहिती आहे का? म्हटलं हो, मी पाहिलंय. पुन्हा 1-2 आठवड्याने असंच विषय निघाला. तिने पुन्हा विचारलंस जातोस का तू? मी पैसे देते. मग मला ते ऐकायला छान वाटतं. पैशांचा पण काही विषय नाहीये आणि बायको स्वतः बोलते आणि एकट्याने जायचंय. स्वर्णयोग. मी पण मोस्टली व्लॉग बघूनच आलेले. त्याच्यामध्ये ते पानगळ आणि ऑटमचा सीझन वगैरे. मी ह्याच्या आधी पण भरपूर असे पोस्ट वगैरे बघितलेले जिकडे ऑटम दिसतोय किंवा असं नेचर खूप आहे. मी तुम्हाला ओळखत होते, सो बेसिकली मी तुमच्यावरती विश्वास ठेवून आणि बाकी सगळ्या नेचर वगैरे बघून फायनल केलं की ठीक आहे जाऊया. आणि मी सरांचे ब्लॉग्स बघितलेले, त्याच्यामध्ये जो त्यांचा रूम होता तो हॉस्टेलमधला, त्यांनी सांगितलेला की तो हॉस्टेलमधला रूम आहे. तर मी विचारलेलं की असा रूम ही चालेल मला, स्टेसाठी काही इश्यू नाहीये, कारण युजली आपण दिवसभर फिरतो आणि नंतर फक्त स्टेसाठीच असतो ना, रात्री झोपण्यासाठीच. तर मग मी विचारलेलं की तसा काही ऑप्शन आहे का. हे माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे हर्षदाचं म्हणणं होतं की साधी रूम पण चालेल आणि माझ्यासाठी असं होतं की जर इंटरनॅशनल ट्रिप आहे तर ती भारीच असली पाहिजे, लक्झरियस असली पाहिजे, रूम मस्त असल्या पाहिजे. पण जेव्हा तिने म्हणाले की तो तुमचं हॉस्टेलचा रूम चांगला होता वगैरे, तर मग शेवटी असं झालं की तेच हॉस्टेल फायनल झालं आणि आम्ही शेवटी 4घे तिथे पोहोचलो. आणि तिला कोण पार्टनर नव्हता मिळत, सो तिला सेपरेट रूम मिळाली. आणि मुलगी असण्याचे फायदे, तिला सेपरेट रूम मिळाली. निलेश आणि देवेशू एका रूम मध्ये होते आणि मी सेपरेट रूम मध्येच असतो जनरली. सामान विमान असतं, कामं करायची असतात. पॅकेज मध्ये फरक काय आहे, तर जे हॉस्टेलला राहतायत त्यांना फक्त नाईट स्टेला हॉस्टेलला यायचंय आणि ब्रेकफास्ट त्यांचा मॅनेज करायचा आहे. बाकी सगळं सेम आहे पॅकेज. बस सेम आहे, सगळे लोक सेम आहेत, गाईड सेम आहे, दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सेम आहे, फक्त नाईट स्टे आणि खर्च कमी. हा पॉइंट आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि अधिक जे हॉटेलला राहत आहेत त्यांना क्युरिओसिटी घेऊन रोज जातात रात्रीच आणि रोज कारने येतात भारी. त्यांच्या ओला उभरते काय होतं, यॉन्डेक्स. एक दिवस मी म्हटलं की चला माझ्याकडनं पार्टी तुम्हाला. माझ्याकडनं एका मस्त मोठ्या रेस्टॉरंट मध्ये फ्री ब्रेकफास्ट स्टाफसाठी असं मी डिक्लेअर केलं आणि आम्ही गेलो तिथे. तर मी म्हणजे खूप पॉझिटिव्हली आम्ही गेलेलो की आम्ही छान खाऊ आणि ह्या दोघांचं भलतंच काहीतरी चालू. हा तर इतका पॉझिटिव्ह होता की मी खूप खाणार. हा, फ्री आहे ना. सो हे दोघं व्हेज, हर्षदा आणि निलेश प्युअर व्हेज. आणि ते शोधतायत की व्हेज कशात आहे आणि तिथे अंड्याला पण व्हेज सांगत होते. त्यामुळे ते अजून डिस्टर्ब झालेले की आता ह्यांच्यावर विश्वासच नाही ठेवायचा. तर त्यात झालं काय, हर्षदाने काहीच खाल्लं नाही आणि निलेशला कुठची तरी डाळ सापडली ज्यात त्याला वाटलं की ह्याच्यात अंड नसेल. नव्हतंच. मग त्याने किती बाउल प्यायला तो? 2 असेल मे बी. ते कशा सोबतची तरी डाळ होती ती, जसं आपल्याकडे इडली सांबार असतं तसं ते कशा सोबतची होती. मग ती फक्त डाळ मी घेतली, ती प्यालो. आमचं मस्त नाश्ता झाला. आम्ही हेवी नाश्ता केला. सो आता नेक्स्ट जी बॅच असेल त्यांच्यासाठी मग मी विचार करतोय पॅकेट्स ठेवेन. ते रेडी पॅकेट्स आहेत आपण ट्रेकवर वापरलेले. सो उपमा, पोहे, तुम्हाला जे पाहिजे त्याचे पॅकेट्स गरम करायचं. एकटी मुलगी परदेशात फिरायला येणं किंवा एकट्याने एखाद्या ग्रुपमध्ये येणं हे किती सोपं आहे, किती कठीण आहे, काय सांगशील? म्हणजे स्टार्टिंगला मी विचार केलेला की एकटे जाऊ की नको असं,
पण माझ्यासोबत यायला कोण रेडी पण नव्हतं, म्हणजे सगळ्यांचे वेगळे प्लॅन्स हे. आणि ठीक आहे, मग 1-2 वेळा आपलं बोलणं झाल्यानंतर मला थोडंसं कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, मराठी माणसं आहेत, सगळी ओळखीचीच असेल आणि ओळख व्हायला सोपं पण असेल. सो मग मी आले नंतर आणि झाली या सगळ्यांसोबत ओळख. पण मजा आली. एकटं गेल्यावरती असं वाटलं नाही की एकटीच आहे म्हणून. तिकडे भरपूर लोक होते अजून एकटे, ज्यांचे नंतर वेगळे वेगळे ग्रुप झाले आणि नंतर त्या ग्रुपनेच फिरत होतो आम्ही सगळे. सो असं काय वाटलं नाही की मी एकटी ट्रिपवरती गेलेले किंवा म्हणजे बोर असं काय झालं नाही. पहिल्या दिवशी ऑब्व्हियसली थोडंफार वाटतं की नवीन अनोळखी लोक, पण इंट्रोडक्शन नंतर आय गेस की कळालं की कोण कुठून आहे, कसं आहे वगैरे, आणि झाली ओळख पण झाली आणि मजा पण आली. खरं सांगायचं तर ग्रुपने फिरणे माझ्यासाठी पण नवीन आहे. मी एकटा फिरायचो, कुठे पण जायचो, कसं पण जायचो. पण आता सगळं प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि सगळ्यांना एकत्र घेऊन फिरण्यातली मजा काय असते हे मला ह्या ट्रिपमधनं जास्त चांगलं अनुभवायला यायला लागले. तर एक बेस्ट पार्ट आहे की सगळे मराठी लोक आहेत, ओळखीचे लोक आहेत आणि युट्यूब चॅनल बघणारी लोक आहेत. त्यामुळे एक काय म्हणूया दर्जेदार क्राऊड येतो आपल्याकडे ट्रिपला. मग त्यांचं म्हणजे त्यांची गट्टी होऊन जाते सहज. एक 3-4 जणांबद्दल असं नाही झालं की हे का आलेत. हा बरोबर, सगळे एकदम व्यवस्थित सगळं हे cooperative नशिबाने होते. लकीली हे जुळलंय. कदाचित ते आपला सबस्क्रायबर बेस चांगला आहे की तो सगळ्या सेन्सिबल आहे आणि सगळे एकत्र येतात आणि धमाल करतात. सो मजा आली आणि मला पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि अशी जेव्हा गँग जमते तेव्हा काय धमाल असते काय सांगू. रात्री आम्ही सगळं सांगायचं. भाषेचं तिकडची लोकल लँग्वेज काय होती, कझाक. कझाक होती आणि कझाक आणि अजून- रशियन पण बोलायचे ते लोक. हा. आणि त्याच्या त्याला इंग्रजी येत नाही. मला पण येत नाही. त्याला तुझ्यापेक्षा बेटर येतं. जेव्हा कधी आम्हाला कम्युनिकेशन आम्हाला जमायचं नाही तेव्हा हर्षदा असायची, तिला पुढे घ्यायची. त्यात आणि एक किस्सा सांगायचा देवेशूचा. तर मी देवेशूला म्हटलं त्या ड्रायव्हरला जाऊन सांग की या बॉटल्स आपण मागेच ठेवतो. म्हटलं आता मजा येणार आहे. देवेशूचं इंग्लिश माझ्याहून भारी आहे. तर देवेशू गाडीच्या बॅकमधून आतून चालत चाललाय ड्रायव्हरकडे. तसंच मी म्हटलं मजा बघूया. मागच्या दरवाजाने खाली उतरलो आणि गाडीच्या बाहेरून त्या ड्रायव्हरच्या बाजूला बाहेर थांबून ऐकतोय की आता हा काय बोलणार आहे. तर देवेशू बोलला, देवेशूचं इंग्लिश कसंही असो पण ऍक्सेंट एकदम भारी. वॉट बॉटल. ते त्याला पण थोडंसं काय बोलते, कारण त्यांनाही आपल्या एवढंच इंग्लिश येतं, त्यांची स्वतःची लँग्वेज दुसरी आहे त्यामुळे. मग देवेशू बोलतो वॉट बॉटल. पुढचं त्याला सुचेना वाक्य बनवायचं कसं, मजा हरकत येतो. वॉट बॉटल विल स्टे हिअर. वॉटर बॉटल विल स्टे हिअर. त्याने पण काहीतरी समजून घेतलं की पाण्याच्या बाटल्या बोलतोय. नंतर त्या रात्री जेव्हा देवेशू नव्हता तेव्हा हा किस्सा मी सरांना सांगितला. सर त्याच्यावर त्यांना सांगितलं तर बोलतो वॉटर बॉटल विल स्टे हिअर. गिव्ह देम अंथरूण पांघरूण अँड पिलो. स्टे चांगलं झालं पाहिजे की नाही. तू मनावर घेऊ नका. ओके, सो सुरुवातीला असतं ना की आपण कसं कम्युनिकेट करणार, आपण बोलणार कसं, आपलं इंग्लिश चांगलं नाहीये काय नाहीये. पण मग असं मला जाणवलं की इंग्लिश ही फार कमी देशात बोलली जाते. प्रत्येकाची वेगळी भाषा असते आणि तुम्ही मोडकं तोडकं जे बोलता तीच मजा आहे ना की तुम्ही कम्युनिकेट करता, तुमचं काम होतं. ह्या ट्रिपमध्ये मी एक्सपेरिमेंट काय केलेला तर लास्ट डे फ्री ठेवलेला. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला शहर समजलं पाहिजे आणि तुमचं तुम्हाला फिरता आलं पाहिजे अशा पद्धतीने त्याची बांधणी होती. आणि लास्ट डेला तुमचं तुम्ही फिरा. म्हणजे तुम्हाला एखाद्या कुठेही जा, तुम्ही तुमच्या ग्रुप बनवा आणि त्याच्याबरोबर ती फिरायला जा, असा तो प्रयोग होता. आणि तो प्रयोग कसा डेव्हलप होत गेला त्याबद्दल आपण जाणून घेऊया. हा, असं आम्हाला शाळेला दांडी मारून कसं आपण फिरायला जातो तसं आम्ही मॅनेजमेंटला दांडी मारून गेलो. आणि हे विचारतात काय काम केलं तुम्ही. तर आम्ही गेलो मॉलला. सो मॉलमध्ये त्याचे फोटोज काढले. आपल्याकडे तसं नसतं जे इन्स्टंट फोटो जे मिळतात त्या बूथमध्ये, तिथे गेलो. ते छान होतं, म्हणजे मजा आली ते आणि आठवण पण झाली ती छान अशी फोटोजची. ते केल्यानंतर थोडं मॉल फिरलो. थोडं आमच्या मनातलं जे काय होतं ते बावल्यांनी व्यक्त केलं.
सो पार्कमध्ये असं मस्त झुले होते आणि ते मोठे होते, म्हणजे मोठे लोक पण त्या झुल्यावर बसू शकत होते. तर म्हटलं अरे भारी आहे, आणि मग आम्ही तिघे त्याच्यावर बसलो आणि मस्त झुला बराच वेळ बसलेलो, आणि तासभर बसलेलो आणि मस्त गप्पा चाललेल्या. म्हणजे झुला म्हणजे जे आपले पार्क्स मध्ये Parks. बाकडे असतात ना, त्याच बाकड्यांना त्यांनी झुला म्हणजे हँगिंग केलेलं. तर आणि- आपण जनरली लहान मुलं झुल्यावर बसतात आणि आपल्याला पण मोह असतो, पण आपण बसत नाही बागेत आपल्या. बसू देत नाही. उठवतात. पण इथे वॉचमॅन Watchman. इथे त्यांनी बाकड्यालाच झुला बनवलेलं होतं. सो ते खूप छान आयडिया, छान होती आणि त्याच्यावर असे निवांत झुलत होतो आणि काय मजा येत होती त्याच्यात. अगदी छोटी गोष्ट पण सही होता. आणि नंतर आपण त्या सुपर मार्केटला गेलेलो, तिथे ह्याला गेम खेळायचा होता. हो ते पण त्यांच्या बाहुलं app उचलायचं. through, हा. बावला त्याला ते परत आम्ही रस्त्यावरती 2 माणसांना पकडलं, लँग्वेज मध्ये हा. कम्युनिकेट हा केलं म्हणजे की आम्ही तिथे पैसे देतो, एक- तू पे कर. तिथे एक चांगलं होतं की माणसं मदत करायची, म्हणजे की अरे आमच्याकडे तो ऍप नाहीये, कॅश देतो, तू हे कर. म्हणजे त्यांचा फोन पे, गुगल पे फोन सारखा पे, वेगळा हा, ऍप मग होता. ते करून द्यायचे आणि केलं की मग आम्ही खेळलं मग- तुम्ही तसं? हा. अच्छा. आणि मग ते पण काय Caspi. मिळालं, काय मिळालं काय नाही, काय नाही. मिळालं. हा, कॅस्पी. ओके, तर हे तिघे म्हणजे हर्षदा या दोघांना अजिबात ओळखत नव्हते. हे तिघे ट्रिपवरती भेटले, यांची दोस्ती झाली आणि एवढी छान दोस्ती झाली की हे तिघे मला सोडून तिघे फिरायला गेले. मी त्यांना स्टाफ म्हणतोय आणि हे गायब, आणि मी एकटा आपला सगळ्यांना घेऊन सांभाळतोय ग्रुप. ग्रुपमध्ये. पण ठीक आहे, पण हीच मजा आहे ना की तुम्ही आणि नवे मित्र आणि किती मैत्रिणी. काम करायचं आम्हाला. ही पैसे भरून आली आहे. मी पण. हा, ते सांग ना. तू पण भरले का? हा. यांनी पण नाही, भरले. ते सांग ना. मी पण भरले म्हणजे मला माहित नाही तुमची काय सेट. नाही, नाही, नाही. भरले का? नियम, दोस्तीत कुस्तीत आहे. पैसे द्या आधी. मग त्यांचा असा समज झाला की हे वेगळे पण राहत आहेत आणि असं हेल्प करतात. सो हे यांच्या टीमचा भाग आहेत. भाग आहे. स्टाफ. स्टाफ आहे. मग नंतर नावच पडलं स्टाफ आम्हाला. बाकीचे पण हाक मारतात स्टाफ. 2 दिवस वाट बघितल्यानंतर हर्षदा स्वतःहून बोलायला लागली, हो आम्ही पण पैसे भरून आलो. तू बोलली कोणाला आहे? तर निलेशच्या मनात असं आहे की त्याला वाटतंय की लोकांना वाटतंय की हे फ्री आलेत आणि काम करायला आलेत, हे त्याच्या मनात आहे, बाकी कोणाच्या मनात नव्हतं. सगळ्यांचं होतं. ऑलमोस्ट. हे यांना नाही माहिती. हा, एका पॉइंट नंतर सगळेजण आम्हाला स्टाफ समजत होते. कझाकिस्तानमध्ये तुम्हाला आश्चर्यचकित करणारी गोष्ट कोणती, हर्षदा? म्हणजे त्या पूर्णच देशात शांतता आहे. इव्हन सिटीमध्ये पण आणि विलेज साईडला गेलं तरी पण लोक गोंधळ नाही करत, किंवा असं इन जनरल पण नॉईज नाहीये तिकडे. सो ते एक थोडासा आश्चर्यचकित होतं की इतकी लोक असून पण आहे, म्हणजे शांत आहे देश इन जनरल. देवशू. त्या देशात स्वच्छता खूप आहे, म्हणजे शहरात तर आहेच, प्लस आम्ही अल्मार्सन गॉर्ज तिथे गेलेलो, म्हणजे नदी वाहते अशी बाजूने आणि त्यांनी जिना बनवलाय, म्हणजे रोड बनवलाय. जसं तिथे सिमेंटचा वापर नाहीये, तर मस्त लोखंडी त्यांनी असं ब्रिज आणि त्याला पकडायला लाकडाचं हे वापरलंय. आणि तिथे सुद्धा म्हणजे असं अजिबात कचरा नाही, एकही प्लास्टिक नाही किंवा काय नाही, एकदम स्वच्छ. आणि लोक त्यातले खूप म्हणजे एकदम पोलाइटली बोलतात, एकदम छान बोलतात, व्यवस्थित मदत करतात. कळलं ना? हा. काय त्यातल्या एका मुलीने खास विशेष देवीशीला रिक्वेस्ट करून त्यासोबत फोटो काढून घेतलाय, म्हणून तो हे सगळं बोलतो. 1-2 दिवस गेल्यानंतर मी गाडीचा हॉर्न ऐकला. तो मला अचानक असं आलं की मागचे 2-3 दिवस आपण गाड्यांचा हॉर्नच ऐकलेला नाही, आणि तिकडे व्यवस्थित वर्दळ होती. तर तिथे उगाच कोणी हॉर्न मारत नाहीये. ट्रॅफिक नियमांचं व्यवस्थित पालन होत आहे. लोक रोड क्रॉस तेव्हाच करतात जेव्हा सिग्नल लागलेले असतात, आणि गाड्या पण थांबतात. त्यात विशेष म्हणजे आम्ही रात्री 1-1:30 वाजता फिरत होतो तिथल्या रस्त्यांवर. तर तेव्हाही सिग्नल लागला की गाडी थांबते आणि लोकही तेव्हाच क्रॉस करतात. गर्दी म्हणजे लोक असतील नसतील क्रॉसिंगला तरी ते नियम पाळतात. आणि तिथे रात्रीच्या वेळेस तर बरेचसे मुलं मुली असे इंडिव्हिज्युअल पण एकटे पण फिरत होते. सो सेफ्टीच्या हिशोबाने पण खूप छान आहे असं. राजवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यात 2 बॅचेस चालल्यात कझाकिस्तानमध्ये. तर त्या बॅचेसनं तुम्ही काय याल, काय सांगाल? मी तर Promotion. सांगेल की तुम्हाला जर फिरायची आवड असेल आणि तुमच्यासोबत यायला कोणी नसेल तर अजिबात विचार करू नका. तुम्ही डोळे बंद करून ह्या ट्रिपमध्ये येऊ शकता. मजा मस्ती तर आहेच, प्लस नेचर आहे आणि तुमचं इंटरनॅशनली फिरणं पण होईल. उघड्या डोळ्यांनी. तर तू माझा पॉइंट घेतला. हा ठीक आहे, चल. हा ओके.
रानवाडा सोबत का याल तर फार फॉर्मल नाहीये. म्हणजे मी तसं इतर टूर ग्रुप सोबत फिरलेलो नाहीये, पण जे गेलेत त्यांच्याकडनं ऐकले की सकाळी 7:30-6चा कॉल टाइम असतो, तुम्हाला उठवतात. इथे फार तसं नाहीये. व्यायाम करायला वेळ भेटतोय ना. व्यायाम करायला एक वेळ तास. नसतो. निवांत एक तास. निवांत. आणि माणूस चांगला आहे. मेन माझं हेच आहे. त्यामुळे मी अजून म्हणजे एवढ्या वर्ष आहोत ते पण यासाठीच आहे. सो असं आपलेच मित्रमंडळींसोबत आपण फिरायला आलोय ना, असा असा अनुभव आहे. ते प्रॉपर असं टूर वाल्यांसोबत आलोय असं नाही वाटत. पळवापळवी नाही, मस्त निवांत प्रत्येक स्पॉट बघता येतो. व्यवस्थित फोटो काढायचा असेल तर ते फोटो काढायला व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित वेळ मिळतो. त्यांचा आयडीच आहे लेझी बॅकपॅकर. जमलं. ओके, प्रयोग काय होता तर थोडी रिलॅक्स टूर असावी. तर आम्ही 10 वाजता बसमध्ये भेटायचं काही द्यायचो. तर काही जण सकाळी 6ला उठून मॉर्निंग वॉकला गेली आहेत, जॉगिंगला गेली आहेत, किंवा रात्री जे फिरायला गेले पार्टीला गेले ते उशिरा उठले. तर अशा पद्धतीने प्रत्येक जण त्याचा टाइम वापरत होता वेगवेगळ्या कारणांसाठी. सो निलेश पण वेगळी कारणांसाठी एक तास. वापरायचा. 1 तास आधी उठायचा. 1 तास व्यायाम करायचा, योगा करायचा निलेश, असं मी ऐकलंय. महाराष्ट्रातल्या तमाम विवाहित स्त्रियांना माझं आवाहन आहे की त्यांनी माझ्या बायकोच्या स्नेहलचा आदर्श घ्यावा. की तिने मला स्पॉन्सर केलं. तिने ऍक्च्युली माझ्या डोक्यात ही आयडिया पण तिनेच टाकली की तू जा म्हणून. तोपर्यंत मी ठीक होतो, पण त्यानंतर ती जेव्हा बोलली की मी स्पॉन्सर करते, मी रेडी झालो. तसा मी बायकोच्या शब्दाबाहेर नाही. ती म्हणली जा, मी गेलो. आता आम्ही चौघच आहोत, पण आमचा ग्रुप छान बनला 8-10 जणांचा. आणि आम्ही पुन्हा भेटलो. आरंभ एक्झिबिशन झालं, त्याच्यामध्ये आम्ही एक वेळ ठरवली आणि सगळे त्या एक्झिबिशन बघायला आले. तिथे आम्ही पुन्हा भेटलो. पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग झाली आणि तिथे त्या दिवशी एक बर्थडे पण होता. केक कटिंग झाली आणि एक बर्थडे सेलिब्रेशन झालं. तर मजा आली की ट्रिपची लोक आम्ही पुन्हा 8-10 जण भेटलो आणि पुन्हा धमाल केली. सो टूरवर एका काकांचा वाढदिवस होता. त्यांचा 4 जण ते मित्र आहेत, ते खास त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून त्या टूरला आले. त्यांचा वाढदिवस पण एकदम मस्त सही झाला. म्हणजे त्यांचं ट्रेडिशन आहे की ते प्रत्येकाच्या वाढदिवसाला वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जातात. आणि ह्या वेळेस ते ग्रुप सोबत आलेले, पण तरी पण त्यांना मजा आली. आणि त्यांच्यामुळे इतरांना तर जास्तच मजा आली. पार्टी. इंटरनॅशनल ट्रिप कशी असावी, त्याच्यात काय प्रयोग करता येतील, काय वेगळं आणता येईल, म्हणजे मी एकटा फिरतोय त्यातल्या काय गोष्टी आणता येतील, हे सगळे प्रयोग सुरू आहेत. रानवाटा इंटरनॅशनल ही नवीन कंपनी आहे, गेल्या वर्षी सुरू झालेली आहे. बाली आणि कझाकिस्तान 2 सक्सेसफुल ट्रिप झाल्यात आणि पुढच्या ट्रिप येऊ घातल्यात. त्यात तुमच्या सगळ्यांचा हातभार लागेल, इनपुट्स लागतील की ह्यात अजून काय बदल आणता येईल. अजून शेवटी आनंदासाठी फिरतोय आपण, मजेसाठी फिरतोय, तर त्याच्यामध्ये अजून काय प्रयोग करता येतील हे सगळे करायचे आहेत या नव्या कंपनीमार्फत. तर असेच तुम्हाला भरपूर ट्रिप बघायला मिळतील, व्हिडिओ बघायला मिळतील. ट्रिपवरती या आणि धमाल करूया. येस. आम्हाला परत न्या. अरे मी तुला टीव्हीला माहिती होतं ना तू इथे बसणार आहे म्हणून नाही. तू मग कापले ना. टीव्हीला येणार हे दिसायला पाहिजे बोललो कुठल्या पण अँगलने चांगला यायला पाहिजे. जेवणाचं, नाश्त्याचं, जेवणाचं नाही. लोक पागल होतील. एवढे पैसे जेवण बनवायचं, ए भात लावला का, शिट्ट्या काढल्या का, सांग नीट. मॅगी. 2 किलोमीटर मला रात्री नव्हती. चाललोय आम्ही. बॅग घेऊन म्हणजे ते सामान पोहोचवल्यानंतर रायगड होती ना. हॉटेल तर वस्तू देवशीकडे होती बॅग. शर्पा. शेर्पा. आता निलेश भरपूर बोलला आणि बोर झालं असेल, तर ते आता हे मध्ये मध्ये कापायला लागणार आहे. कापायला. हे कापायचं नाही, नाही, चालू दे, चालू जे आहे ते दे. आहे. आणि तू ते नाही बोललीस हे ते चालू द्या. अरे घरची परिस्थिती हालाकीची होती. ते पण आहे. काय सांगू आता, असं Sad थोडी music. सांगणार. सॅड म्युझिक टाका. स्पष्ट थोडी सांगणार मी माझी परिस्थिती हलाखीची होती. घ्या ना रॅन्डम, चला संपवा. हिची मदत कशासाठी व्हायची की हिला बोलवायचो